लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या बीडच्या कपिलधार येथे यंदा मोठ्या प्रमाणात यात्रा होत आहे। देशभरातून या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत आणि या ठिकाणी गेल्या 28 वर्षापासून शिवा संघटनेच्या माध्यमातून मेळावा होतोय। यंदा देखील हा मेळावा असणार आहे। आपल्यासोबत शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे साहेब आहेत। नेमकं कसा असणार आहे हा मेळावा, कशी तयारी या मेळाव्याची त्यांच्याकडून सुरू आहे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मेळावा होतोय, काय उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये, भाविकांमध्ये, तुमची काय अपेक्षा? श्री क्षेत्र कपिलधार तालुका जिल्हा बीड या ठिकाणी शिवा संघटनेचा मागच्या 28 वर्षापासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं भव्य राज्यव्यापी मेळावा होतो। मागील 22 वर्षापासून शिवा संघटनेच्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शासकीय महापूजा केली जाते आणि दरवर्षी आम्ही शासकीय महापूजेला त्या कालखंडातले जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असतात त्यांना निमंत्रण देतो। याही वर्षी आम्ही तसं निमंत्रण दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासहित पालकमंत्र्यांना दिलेलं होतं। त्याला अनुसरून माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी येण्याचं मान्य केलं होतं, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचण आली असं मला त्यांनी 22 तारखेलाच काल सांगितलं आणि त्यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांना शासकीय महापूजेसाठी पाठवतो असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आज सन्माननीय नामदार दीपक केसरकर साहेब हे संभाजीनगर विमानतळावर थोड्याच वेळात पोहोचत आहेत। त्यांच्या आणि बीडचे पालकमंत्री नामदार धनंजय भाऊ मुंडे या दोघांच्याही शुभ हस्ते आजची 22वी शासकीय महापूजा होणार आहे। त्यानंतर 4 वाजता शासकीय महापूजा झाल्यानंतर 4:30 वाजता शिवा संघटनेचा 28वा राज्यव्यापी मेळावा होतो आहे। त्याही मेळाव्यात मान्यवर दोन्ही मंत्री आणि अनेक गुरुवर्य शिवाचार्य यांच्यासहित राष्ट्रीय आणि राज्य पदाधिकारी आणि हजारो शिवा मावळे या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। प्रचंड उत्साह आहे। भक्तीच्या मार्गाने जाणारा प्रचंड मोठा जनसागर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पायी दिंडीमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून हा उत्साह, भक्तीचा मार्ग, भक्तीचा जनसागर या ठिकाणी उसळतो आहे। आणि श्री क्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक राज्यातल्या वीरशैव लिंगायतांचं हे श्रद्धा केंद्र आहे। बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यातल्याही संपूर्ण बहुजन समाजाचं हे श्रद्धा केंद्र आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचा उत्साह हा भक्तिमय वातावरणामध्ये प्रचंड जल्लोषात आहे। काय वेगळे पण या मेळाव्याचं असणार आहे का? कारण की 27 मेळावे या अगोदर झालेत आणि आता हा 28वा आहे। काय वेगळे पण असणार आहे का? दरवर्षी होणाऱ्या मेळाव्यामध्ये आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं मागील वर्षभरामध्ये काय मिळवलं, काय कमावलं, काय गमावलं आणि भविष्याच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये काय करायचं आहे याचा आढावा घेत असतो। ही विचाराची एक मोठी चळवळ राज्यभर, देशभर काम करताना आम्ही हा कपिलधारला संत शिरोमणी मनमत माऊलींना साक्षी ठेवून राज्यभरात, वर्षभरात काय केलं आणि पुढं काय करायचं आहे यावर आम्ही चिंतन करत असतो। यावर्षी माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे काही विषय आलेले आहेत। शासनासोबत चर्चा चालू आहे। विकासाच्या दृष्टीनं काही करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आमचा आहे। शिवा संघटनेने पहिल्या टप्प्यात 11 कोटी 26 लाख रुपयाचा निधी कपिलधारच्या विकासासाठी आणलेला होता। तोही आणखी पूर्ण खर्च झालेला नाही। उर्वरित निधी देण्यासाठी आणि खास करून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं समाधीस्थळ असलेलं लातूर जिल्ह्यातलं भक्तिस्थळ यांच्या विकासालाही नामदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्या समाधी मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे। तिथलाही विकास करण्यासाठी 25 कोटी रुपयाची आमची मागणी आहे आणि मला अपेक्षा आहे की आज त्या 25 कोटीची घोषणा होईल। तुम्हाला अपेक्षा आहे सरकारकडनं, मात्र कुठंतरी कपिलधारचा जो विकास आहे कुठंतरी कमी दिसतोय का? कारण की रस्त्याचा प्रश्न आहे तो जैसे तेच दिसतोय, कारण की देशभरातून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात, मात्र रस्ता कुठंतरी चालताना बिकट वाट दिसते। कसं पाहता, विकास कुठंतरी खुंटलेला वाटतं का? आपण म्हणतात ते खरं आहे। खरं तर बीड जिल्ह्याचं प्रशासन आणि खास करून आमचे ट्रस्टी हे आणखी थोडंसं ॲक्टिव्ह होण्याची आवश्यकता आहे असं माझी अपेक्षा आहे। राज्य सरकारकडून शिवा संघटना आंदोलनं करून निधी मिळवण्याचा प्रयत्न करते, परंतु स्थानिक पातळीवर मात्र थोडी उदासीनता आहे। मी उल्लेख केला 2019ला 11 कोटी 26 लाखाचा विकास निधीचा पहिला टप्पा हा आलेला आहे। त्यातले 2.5-3 कोटी पण खर्च झाले नाहीत आणि म्हणून
निकृष्ट दर्जाची कामं न होता उत्कृष्ट दर्जाची कामं आणि मिळवलेला जो विकास निधी आहे तो खर्च व्हावा, वेळेत खर्च व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा असं माझं आव्हान आहे. बोगस कामं देखील केली जातात असं बोललं जातं आहे. कुठंतरी विश्वस्त आणि जे देवस्थान ट्रस्ट आहे त्यांना पाठबळ देतं आहे का? कारण की त्या ठिकाणी जी सोय करायला पाहिजे ती सोय झालेली नाही. महिलांसाठी शौचालय देखील त्या ठिकाणी अपुरे पडत आहेत. हे जी एकूणच लिंगायत समाजच नाही तर बीड जिल्ह्यातील पर्यटन केंद्र म्हणून देखील कपिलधारकडे पाहिलं जातं, कारण की मोठा धबधबा देखील त्या ठिकाणी आहे आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देखील त्या ठिकाणी उपाययोजना दिसत नाहीत. काय खरं तर 1996 पासून शिवा संघटना मेळावा घेते आहे. मला आठवतं आहे 2004 साली नामदार आमचे तेव्हाचे जयदत्तांना क्षीरसागर पर्यटन मंत्री असताना आम्ही पर्यटन क्षेत्र मंजूर करून घेतलं. त्यानंतरही विकास निधी आणला. हे सगळं करताना तुम्ही म्हणालात तसं जिल्हा प्रशासन आणि ट्रस्टी हे उदासीन आहेत आणि ज्या गतीनं काम व्हायला पाहिजे ते होत नाही, वस्तुस्थिती आहे. माझी अपेक्षा मी व्यक्त केली की ते झालं पाहिजे. विकास निधी जो आला आहे, मी आपल्याला सांगायला हरकत नाही, हसन मुश्रीफ साहेब जेव्हा ग्रामविकास मंत्री होते तेव्हा आम्ही 100 कोटीचा कपिलधारचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये अजित पवार नावाचे जिल्हा परिषदचे CO होते, कलेक्टर होते, सर्वजण होते. विकास आराखडा हा आजपर्यंत मंत्रालयात पोहोचू शकला नाही आणि म्हणून वर्षभर यात्रा टू यात्रा फक्त पावत्या फाडण्यासाठीच ट्रस्टचं काम आहे का असाही समाजापुढं प्रश्न पडतो आहे. आणि मग ज्या गतीनं ट्रस्टनंही काम करायला पाहिजे, खरं तर ट्रस्ट अधिकृत नाही आणि मग त्यावर मला आज भाष्य करायची आवश्यकता नाही. शेड्यूल 1वरची ट्रस्ट ही मुंबई हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळं तेच ट्रस्टी आहेत असे म्हणता येत नाही, परंतु सर्वसमावेशक आम्ही वादाचा विषय न काढता विकासाचा विषय घेऊन आम्ही शिवा संघटना म्हणून पुढे जातो आहोत. त्याला खरं तर ट्रस्ट आणि प्रशासनाने प्रतिसाद द्यावा ही माझी अपेक्षा आहे. मात्र कुठंतरी ट्रस्ट आणि प्रशासन विकास कामात खोडा घालतं का? कारण की तुम्ही आत्ता जे म्हणाले की हे लक्ष देत नाही, तर खोडा घालतं आहे का? आणि हे जे ट्रस्ट आहे हे बरखास्त करण्याची तुमची मागणी राहील का? कारण की हे अधिकृत नाही असं देखील तुम्ही म्हणता. बघा, मला असं वाटतं मला कोण्या ट्रस्टमध्ये कोण्या पदावर जाण्यात इंटरेस्ट नाही. लाखो वीरशैव लिंगायतांचं श्रद्धा केंद्र श्री क्षेत्र कपिलधारचा विकास व्हावा ही माझी अपेक्षा आहे. आणि वर्षभर राज्यभर प्रचार प्रसार असेल का महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळवण्याचा विषय असेल हे शिवा संघटनाच करते, परंतु आलेला निधीसुद्धा वेळेत खर्च होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जसं शिर्डीला किंवा तिरुपतीला किंवा कोल्हापूरला तुळजापूरला हे मंदिराचे प्राधिकरण झालेत, तशा प्रकारचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्राधिकरण करून विकास करावा अशी मागणी करण्याची वेळ शिवा संघटनेवर येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. पुढची रणनीती शिवा संघटनेची पुढच्या मेळाव्यापर्यंतची काय असणार आहे? विकासाला अनुसरून नेमकी काय असणार आहे? अगदी या वर्षभरामध्ये विकास निधी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलेला आहे की आपण त्या ठिकाणी विकास निधी देऊन विकास करू. त्यासाठी विकास निधी आल्याच्या नंतर आचारसंहिता सुरू होण्याच्या आत तो खर्च होऊन विकास व्हावा ही शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून माझी अपेक्षा आहे. ते होईल असं आपण गृहीत धरूया आणि राज्य सरकारच्या वतीनं यावर्षीचा विकास निधी देण्यासाठी नागपूर अधिवेशनामध्येच आपण बैठक घेऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला कालच्या 22 तारखेला मुंबईत मी जेव्हा भेटलो तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, लोक या मेळाव्यासाठी किती येतील? भाविक किती येतील? कार्यकर्ते किती येतील? काय वाटतं? किमान आजच्या मेळाव्यामध्ये शिवा संघटनेचे 50,000 कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत. त्याशिवाय जे पायी दिंड्यामध्ये येणारे सुद्धा अनेक शिवा संघटनेचेच मावळे आहेत किंवा सांप्रदायिक मंडळी, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि शिवा संघटना या दोघांनीच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरवायला सुरुवात केलेली आहे. आणि मागच्या काही वर्षातला आपण आढावा घेतला तर मला आठवतं 1996ला मी जेव्हा पहिला मेळावा घ्यायला घोषणा केली संघटनेच्या स्थापनेनंतर, तर ट्रस्टीच्या ओट्यावर आम्ही बसलो होतो आणि फरशीवर मेळावा चालू होता. 500पेक्षा जास्त लोक नव्हते. पण आज 28 वर्षानंतरच्या शिवा संघटनेच्या आणि राष्ट्रसंतांच्या प्रयत्नातून एवढा मोठा जनसागर 3 राज्यातून आज येतो आहे. आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या जनसागराचा भावनेचा आदर केला जावा. भक्तीने येणारा वीरशैव लिंगायतच नाही तर बीड जिल्ह्यातला 18 पगड जाती धर्माचा समाज हा त्या ठिकाणी येतो आहे. मी तर असं म्हणेल मराठवाड्यातलं हे सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन केंद्र आहे, निसर्गरम्य अशा प्रकारचं आहे.
आम्ही प्लॅन देताना एरियल रोपवे सहित बेलवन, मी बेलवनची मागणी केली होती. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री असताना, बेलवन सुधीरभाऊ वनमंत्री असताना 10 एकरचं बेलवनवरती झालं आहे, पण त्याचे संगोपन कितपत होते हे बघायला कोणी तयार नाही. आणि मग ज्या संकल्पना शिवा संघटना म्हणून आम्ही मांडल्या त्या अस्तित्वात आल्या. जसं बेलवन महाराष्ट्रातलं एकमेव बेलवन असेल हे, की जिथं 10 एकरवर बेलाची झाडं लागलेली आहेत, किंवा एरियल रोपवे, कॉटेज, पर्यटनाच्या दृष्टीनं वरचं जे धरण आहे त्याची उंची वाढवून त्याच्यात बोटिंग आणि इथं राहण्याची सुविधा, शौचालय, भक्तनिवास, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, घाट जो आहे त्याचं रुंदीकरण, असे अनेक प्रस्ताव दिलेले आहेत. मी माननीय नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते विकास मंत्री, यांनासुद्धा ही विनंती केली आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी जेव्हा राष्ट्रसंत डॉक्टर अहमदपूरकर आप्पांच्या समाधी मंदिराचं भूमिपूजन केलं तेव्हा त्यांनी घोषणा केली, शिवा संघटनेने जी मागणी केली होती की भक्तिस्थळ ते कपिलधार या रस्त्याला श्री संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असं नाव देऊन विकास केला जाईल. जसं संत तुकाराम पालखी मार्ग आहे, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे, त्याच धर्तीवर अहमदपूरचं भक्तिस्थळपासून कपिलधारपर्यंतचा जो पायी दिंडी येण्याचा रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे. त्या राष्ट्रीय महामार्गाला संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांनी केलेली आहे. पण तिथपर्यंत रस्ता आल्याच्यानंतर मांजरसुंब्याच्या चौकापासून घाटातून खाली जाण्यासाठी तिथून पालीला जो नॅशनल हायवे जोडला जातो, ह्या दोन्हीला जोडण्यालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे. पण म्हणावी तशी गती ट्रस्टी असेल किंवा बीड प्रशासन असेल देत नाही, हे माझा पुन्हा एकदा आक्षेप आहे. आपण पाहताय माझ्यासोबत शिवा संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोहर धोंडे हे होते. या ठिकाणी कपिलधार येथे दरवर्षी या ठिकाणी लाखोच्या संख्येने लिंगायत समाज बांधव हे दर्शनासाठी येतात. मात्र या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत, जो विकास आहे तो कुठंतरी खुंटलेला आहे. शिवा संघटनेच्या माध्यमातून 2019ला देखील 11 कोटी रुपयाचा निधी आणला होता, मात्र तो देखील अखर्चित आहे. जे 3-4 कोटीचे कामं झाले ते देखील निकृष्ट आणि बोगस दर्जाचे होते. त्यामुळं या ठिकाणचं जे ट्रस्ट आहे हे देखील अधिकृत नाही असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळेला केलेला आहे. त्याचबरोबर जे जिल्हा प्रशासन आहे ते देखील या ठिकाणी विकास कामाकडे लक्ष देत नाही असा देखील आरोप केला आहे. त्यामुळं आता जिल्हा प्रशासन आता तरी या पर्यटन केंद्र म्हणून ज्या कपिलधारकडे पाहतंय, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारं जे कपिलधार आहे याचा विकास करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, साम टीव्ही, कपिलधार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.